ढालेवाडीमध्ये आमच्या मळ्यामध्ये पंकाच्या मळ्यामध्ये आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी या काही गोष्टी दाखवणार आहे। तर या ठिकाणी पाहुणे आलेले आहेत, विशेष म्हणजे वहिनीला आमच्या भेटण्यासाठी आलेले आहेत। तर चला बरेच जण आपण पुढे जाणार आहोत। शेतातली मोटर चालू केल्यानंतर या ठिकाणी हौद भरण्याची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी पाणी पडायला लागलेलं आहे। अशा प्रकारचं हे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। या ठिकाणी मेघराज आता या ठिकाणी मेघराज काय करायला आहे, आंघोळ करायला आहे धबधब्याखाली। एन्जॉय कर, फुल एन्जॉय कर। हा कर एन्जॉय, चल खाली चल लवकर, बसायचं लगेच जायचं खाली, खाली लगेच जा ना। हा हा एन्जॉय करायला आलेला आहे मस्त बरे। बेस बेस खाली जा एकदम, मागे सर मागे सर मागे सर मागे सर मागे सर मागे सर मागे सर। अरे जा, भिजलाय, डोके डोके त्याच्या खाली घाल, जा खाली खाली बस बस खाली बस, पुढे जा पुढे जा पुढे जा, जा पुढे पुढे जा पुढे सर, पुढे सर लवकर, पुढे पुढे जा पुढे जा लवकर जा, खाली जा की खाली जा खाली जा, हळूच जा, त्या टपात बस वाटलं तर टप खाली घे, ओढ दे, ओढ पुढे पुढे ओढ, हा बस त्यात बस खाली। अरे हा मेघराज लई एन्जॉय करायला आहे धबधब्याखाली। अरे वा 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 वा, लई छान लई छान लई छान, जबरदस्त। हा अशा प्रकारचे मेघराज आंघोळी करत आहे भरपूर। मेघराज आंघोळी करायला आलाय। अरे लय भारी काम आहे गड्या तुझं, इकडे पंकाच्या मळ्यात आलं, तुझं काही खरं नाही। हे आमच्या आई वडिलांचं हे परतुंड आहे आमच्या आई वडिलांचं। आणि उन्हाळ्यात सुट्टी पडली ना, हा इकडे नेहमी येत असतो। त्याला खेळायला भरपूर मिळतं, झाडावर चढायला मिळतं, विहिरीत पोहायला मिळतं, त्यामुळे तो जास्त काय करतो, ढालेवाडीला यायला आवडतो म्हणतो। तुम्हाला मी आज आहे का नाही, हा आमच्या भाच्याचा मुलगा आहे, आमच्या आईवडिलाचं परतुंड आहे आणि हा नेहमी सुट्टी पडलं का ढालेवाडीला येत असतो। सर्वात त्याचं आवडतं ठिकाण आहे ढालेवाडी। त्या ठिकाणी त्याला खेळायला मिळतं, उड्या मारायला मिळतं, झाडावर चढायला मिळतं, नंतर विहिरीत पोहायला मिळतं, कोंबड्या बिंबड्या सगळं आहे। ते इथं आला ना, हा भरपूर हा आनंदी राहतो। म्हणून त्याचा पप्पा आहे का नाही शंकर, हा नेहमी त्याला वर्षात एक 5-6 वेळा तर घेऊन येतो। हा या ठिकाणी भरपूर तो आंघोळी करत आहे। आता ह्याला मस्त एक तासभर असाच करणार तो, टपात बसलेला आहे, उड्या मारतो। पहा तो काय काय ऍक्शन करतो बघा। आता मला वाटतं याची छड्डी निघून पडते का काय कोणाला ठाव। हे असं काम आहे बघा। गावाकडे तुम्ही आला ना, तुम्हाला अशा गोष्टी आहे का नाही खेळायला मिळतात। लहान मुलाला गावाकडे यायला नेहमी आवडत असतं शहरातून। पहा हे कसा आंघोळी करतो बघा, उड्या मारतो। त्यांना आल्या आल्या लगेच पप्पाच्या मामाला म्हणजे आमच्या मोठ्या भावाला काय करायला, मोटर चालू करायला लावलेली आहे आणि हा आंघोळ करत बसलेला आहे। त्या ठिकाणी पाटाला पाणी चाललेलं आहे। पाटानं असं जे झाडं वगैरे लावलेले आहेत, तिकडे झाडं चाललेले आहेत। ते आमचा भाऊ त्याला मोटर चालू करून दिलेली आहे आणि इकडे शेतात पाणी सोडलेलं आहे। काय करायला आहे, हा झाडाला पाणी चाललेलं आहे। घे जरा टप मागे सर, टप मागे सर। हा पो पो पो
पो पो तुला कसं पोवाय तसं पो. हा काय तुला कराय तसं कर. हा हा मेघराज काय करायला आंघोळी करायला. तिची मम्मी इकडे पाहत्या. इकडे नंतर आरती आहे, मनीषा आहे. चला तर आज फुल टाइम याचं एन्जॉय चाललेलं आहे. तर आता पुढे घेऊन जातो. मस्त मामानं काय केलेलं आहे, पाणी पाजायला आलेले आहेत. आणि पाणी पाजत असताना आता ह्याला आंघोळी करायचं आहे म्हणून आता ही सगळं पाण्याचं पाजायला पण चालू केलेलं आहे. उन्हाचं आता पाणी धरलेलं आहे. ह्याला आता पाणी वाया जाऊ नये म्हणून आमचा मोठा भाऊ काय करायला आहे, पाणी पाजायला आहे. मेघराजला इकडे खेळायला लावलेलं आहे. कसं चाललंय बाबा? हां मेघराजसाठी चाललंय सगळे गडबड. हा नेहमी भेटा येतो आणि इकडं आमच्या भावाला काम लावतो, मोटर चालू करून दे, मला पवायचं आहे, खेळायचं आहे म्हणून. त्या ठिकाणी बघा शेतात पाणी चाललेलं आहे. अशा प्रकारे शेतात पाणी सोडलेलं आहे. चला त्या ठिकाणी माझ्या 2 नंबर भावाची समाधी आहे. चला पुढं आता आपण जाणार आहे. बरं हे फळ आहे बघा, रामफळ. आणि ह्या ठिकाणी सर्व आमचा परिवार एकत्र आलेला आहे. इकडं म्हैस आहे. चला आपण त्यांना भेटूया आता. हा पिकले का बघा. बघ रे बाळा, पाडाला आले का बघ, पाडाला आलाय का बघ. काय काढलं त्याचं नाव काय? रामफळ. बघ बरं, हातात धर. हा पेरू काढायलाय. हा कारागीर आहे, विशेष म्हणजे गवंडी काम उत्कृष्ट करतो. कुणाचं बांधकाम करायचं असेल तर त्याची संपर्क साधायचा. पेरू काढायला लावा. भाऊ कसा आहे बघू पेरू तोड, चांगला आहे का? अरे वा वा वा, बघू बरं. बघा हे विशेष म्हणजे आमच्या रानातला आहे पेरू. आवडीने खातात पोरं वगैरे. पहा हे बघा आंबे बघा, आंबे बघा, आंबे बघून घ्या. हे आंबे बघून घ्या. तो हा घड आहे.